सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 येथील भवानीपेठ परिसरातील भवानीपेठचा मानाचा राजा अशी ख्याती असणाऱ्या दिलखुश गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्रींची आरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडली। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री पहिल्यांदाच भवानीपेठ येथील सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरील गणेश पूजेच्या निमित्ताने आले होते। या प्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, युवा नेते बिपिन पाटील, बाबूराव जमादार, भाजप मंडलाध्यक्ष अक्षय अंजिखाने, दिलखुश मंडळाचे उत्सव अध्यक्ष संतोष कोळी यांची उपस्थिती होती। दरम्यान कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील श्री सन्मुखानंद मठाचे मठाधिपती श्री सद्गुरू अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, सोलापूर विमानतळ परिसरातील शांतीनगर येथील श्री सद्गुरू बसवारूढ मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी, मैंदर्गी विरक्त मठाचे मृत्युंजय महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात विधिवत धार्मिक मंत्रोपचारात पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली। सालाबादाप्रमाणे दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम, गणपतीचं पूजा आज बघितलो आपण। माननीय आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि आमचे धडाडीचे आमदार, सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्रजी कोठे, तसेच आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर व माजी महापौर यन्नम अक्का यांनी या ठिकाणी आमच्या भवानीपेठचा राजाचा महापूजा त्यांनी केलेला आहे। तसेच आमच्या या ठिकाणी या विभागात दरवर्षी आमचे विजापूरचे अप्पाजी अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, तसेच या बसवारूढ मठाचे मठाधिपती आमचे अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भव्य प्रमाणात होत असतो, झालेला आहे। आणि तसंच सर्व भक्तगणांना या ठिकाणी आमच्या दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो। या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेठचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। दरम्यान पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुरेश पाटलांच्या निमंत्रणाला मान देऊन भवानीपेठ येथे गणेश पूजेच्या निमित्ताने उपस्थिती लावली, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे। सुरेश पाटील त्यांचे कार्य संघटनात्मक असून भाजप पक्ष बळकटीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे, याचा विचार करत आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो। सुरेश पाटील यांचे असेच कार्य भाजप पक्ष संघटनेसाठी फायदेशीर ठरेल अशी आशा देखील पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली। यावेळी पालकमंत्री, आमदार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी दिलखुश मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।